तर आज मी तुम्हाला फक्त 80 रुपये आपल्या मार्तंड भैरव म्हणजे आपल्या खंडोबाचं दर्शन घडवून आणणार आहे। तर ते कसं करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि ही रील तुझ्या मित्रांना शेअर कर जेणेकरून ती पण तुझ्यासोबत यायला तयार होतील। तर रामकृष्ण हरी मंडळी, मी तुमचा रांगडा क्रिएटर म्हणजे विश्वजित कंसे स्वागत करतो तुमच्या एका नव्या व्लॉग मध्ये। कहीं पर पहुंचने के लिए कहीं से निकलना पड़ता है, इसलिए रूम से पहले बाहर पडना पड़ता है। तर तुला प्रवास फास्ट करायचा असेल तर लोक उठायच्या आधी तुला उठलं पाहिजे। 6 वाजता उठून आंघोळ करून सगळं रेडी झालतो, कपडे घातलेले आणि आता म्हटलं नाश्ता करून घेऊया। नाश्त्यामध्ये आपलं रेग्युलरचं ओट्स जे की आपल्यासाठी आवडीचं आहे। व्हिडिओ चालू आहे आणि पोज केल्यानं असं झालेलंच नाही। तर एवढ्या सगळ्या लढतईनंतर आपला भाऊ झालाय फायनली रेडी। तर आपली मेन बस आहे ती स्वारगेटला लागते, म्हणून पहिल्यांदा तर रूम वरनं पुणे स्टेशनला पोहोचलो आणि तिथून स्वारगेटला जाणाऱ्या गाडीमध्ये बसलो। पहिल्यांदा तर स्वारगेटला पोहोचल्यानंतर कोल्हापूरची गाडी दिसली, म्हटलं जाऊया आता घरी। खंडोबा देवाची कृपा जी की आम्हाला आल्या बस भेटली आणि आमचा जेजुरीकडचा प्रवास चालू झाला। हे तर जेजुरीला जाणाऱ्या बसचं फक्त तिकीट होतं 80 रुपये। जेजुरीला जाणारी बसची फ्रिक्वेन्सी 1 किंवा 2 तासामध्ये बस लागते। जेजुरीला डेडिकेटली पण बस असते आणि पंढरपूर किंवा त्या पलटण साईडला जाणाऱ्या पण बसेसने तुम्ही जाऊ शकता। जेजुरीला जायच्या आधी जेजुरी बद्दल डिटेल्ड माहिती अशी माहित असली पाहिजे, म्हणून बसच्या गर्दीत आणि प्रवासाच्या थकव्यात मला भेटला हा एकदम क्यूट आणि गोड लहान मुलगा। याच्या चेहऱ्यावरचा निरागस आणि हसण्याने प्रवासाचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला। फायनली आपण जेजुरीला पोहोचलो आहे। आता ह्या कुलदैवताचं काय महात्म्य आहे हे येणाऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी नक्की सांगेन, त्याच्यामुळे आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका।